रात्री सुमारे 3च्या आसपास कूस बदलायचं निमित्त झालं आणि गीताबाईंचे डोळे उघडले. त्यांची किंचाळी ओठांवरच विरली. विनायक दादांच्या छातडावर बसून जोर जोरात हसत होता. नमस्कार. मागच्या कथेला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. एक विशेष सूचना म्हणजे यूट्यूब काही ठराविक शब्द व्हिडिओत असतील तर तो व्हिडिओ काढून टाकतं किंवा खूप लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. त्यामुळे आपल्या या कथेत आपण काही ठिकाणी बीपचा वापर केलाय, तेव्हा ती तांत्रिक चूक नसल्याचं नमूद करून घ्यावं. नेहमीप्रमाणे आपली कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. सादर करत आहोत मराठी गूढकथा मैत्र जीवांचे, लेखक ऋतुजाचार्य. प्रकरण पहिले. ठाणं म्हणजे तलावांचं शहर. आज बघायला गेलं तर जवळपास 33 तलाव ठाण्यात असतील. पण फार फार पूर्वी, गजबजाटीचं शहर होण्याआधी ठाण्यात आणखीन एक तलाव होता. त्याला मुडद्यांचा तलाव म्हणायचे. काही जणांच्या मते त्या काळी शहराबाहेरचा हा भाग इथे कोण कशाला येणार असा विचार करून या जागेचा वापर मुडदे गाडायला केला जायचा. कोणाला कल्पना होती हा भाग भविष्यात कधीतरी एक महत्वाचं शहर म्हणून नावारूपाला येईल. जशा थोड्या कंपन्यांनी त्यांच्या फॅक्टऱ्या इथे आणल्या तशी नोकरीसाठी माणसं येऊ लागली आणि मग घाईघाईत हा तलाव बनवण्यात आला होता. रात्रीच्या वेळेस क्वचित काही जणांना तलावात काहीतरी तरंगताना दिसायचं, एखाद्या डेड बॉडी अर्थात मुडद्यासारखं. ती आकृती म्हणजे डेड बॉडी आहे हे समजेपर्यंत तिचा हात उचलला जायचा, लाल डोळे उघडले जायचे, ते बोळकत तोंड भयान हसायचं. पण अर्थात कोणाकडे काही पुरावा नव्हता. मोबाईल फोन्सच्या आधीचा काळ होता. चाळीत किंवा बिल्डिंगीत कोणाकडे तरी एखादा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा. दुसरं म्हणजे रामशरण आणि गोपीनाथ असे 2 भाऊ होते ज्यांची दुकानं या तलावाजवळ होती. रात्री 9च्या आसपास दुकानं बंद करून घरी जायच्या मार्गावर त्यांना हा तलाव न चुकता लागायचा. एके रात्री रामशरणच्या नजरेत तलावात तरंगणारी एक डेड बॉडी आली आणि तो थबकला. पण त्याच्या बरोबर चालणाऱ्या गोपीनाथला काहीच दिसलं नाही. त्या रात्रीनंतर हे 2 भाऊ दुकानातून निघाले की रामशरण घरी पोचेपर्यंत फक्त समोर बघायचा. गोपीनाथने 1-2दा त्याची चेष्टाही केली होती. अर्थात या सगळ्या गोष्टी, ते अनुभव, ते भास लोक एकमेकांना रंगवून सांगत असत, पण ती चर्चा दबलेल्या आवाजातली होती. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर ही चर्चा एव्हाना आली होती. तिथे भूत वगैरे असेल अशी काही त्यांची समजूत नव्हती, पण भूतांच्या मुडद्यांच्या नावाखाली तिथे काहीतरी अवैध धंदे चालत असावेत असा त्यांचा अंदाज होता. अधिकाऱ्यांच्या ऑफिसमधल्या काहींच्या मनात तलावावर स्ट्रीट लाईट लावण्याचा विचार आला होता. पण असा अचानक तिथे स्ट्रीट लाईट बसवून त्या लोकांच्या तारतम्य नसणाऱ्या अफवांना दुजोरा दिल्यासारखं होईल असा विचार करून ती कल्पनाही बारगळली. पण तिथे खरोखर काहीतरी गूढ होतं आणि ते बाहेर आलं ते कविश्वरच्या केसमुळे. प्रकरण दुसरे. केशव जावडेकर ठाण्याच्या एकमेव पोलीस स्टेशनमध्ये गेली कित्येक वर्ष वेगवेगळ्या पदांवर काम करत होते. निवृत्तीच्या आधी 3 वर्ष असताना त्यांना सब इन्स्पेक्टरची पोस्ट मिळाली होती. साधारण 9च्या आसपास जावडेकरांची बाईक स्टेशन बाहेर थांबली. जावडेकर स्टेशनात शिरल्यानंतर बाकड्यांवर बसलेली, तक्रार नोंदवायला आलेली सामान्य माणसं जरा सावरून बसली. जावडेकर ऑफिसमध्ये शिरले तेव्हा त्यांच्या टेबलवर 40शीतला एक माणूस आणि 60तली एक बाई पाठमोरे बसलेले त्यांना दिसले. तेवढ्यात हवालदार तावडेंनी त्यांच्या जवळ जाऊन सॅल्यूट ठोकला आणि हळू आवाजात म्हणाले, सर मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्या बाई काही ऐकायलाच तयार नाहीत. त्या म्हणतात मला मोठ्या साहेबांशी डायरेक्टली बोलायचंय. आणि साहेब, त्या 40शीतल्या पुरुषाच्या रोखाने तावडेंनी बघितलं आणि बोट डोक्याला लावून तो चक्रम असल्याचं जावडेकरांना सांगितलं. जावडेकरांनी फक्त होकारार्थी मान हलवली आणि ते सुद्धा हळू आवाजात तावडेंना म्हणाले, तावडे, यू डू वन थिंग, आपल्या लेडीज हवालदारांना जरा बाहेर बोलवून ठेवा, जस्ट इन केस. तावडेंच्या प्रतिक्रियेची वाट न बघता जावडेकर स्वतःच्या खुर्चीत जाऊन बसले. त्या बाई जरा सावरून बसल्या.
त्यांचा चेहरा गंभीर होता, साधारण 63-65च्या असतील. थोड्या स्थूल, वर्ण गोरा, गोल चेहरा, गोल चष्मा, वयानुसार आलेल्या सुरकुत्या, अंगावर किरमिजी साडी. ह्या व्यतिरिक्त जावडेकरांनी 2 गोष्टी टिपल्या. त्यांनी हातातल्या बांगड्या काढून त्यांच्याजवळ टेबलावर ठेवल्या होत्या. त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र होतं, पण डोक्यावर कुंकू टिकली काहीच नव्हतं. त्यांच्या बाजूला जो 40शीतला माणूस बसला होता तो तावडेंनी सांगितल्याप्रमाणे चक्रम खासच वाटत होता. त्याचे हावभाव, त्याचं इकडे तिकडे बघणं, सगळं तावडेंना बरोबर सिद्ध करून गेलं. तो सुद्धा गोरा, शरीराने थोडा स्थूल, आणि त्याच्या डोळ्यात आता ती वेडाची झाक जावडेकरांना दिसतच होती. जावडेकरांच्या निरीक्षणात खंड पडला तो त्या बाईंच्या आवाजानं. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, मी गीता कवीश्वर. जावडेकरांनी मान होकारार्थी हलवली. हा माझा मुलगा विनायक. माझे यजमान ॲडव्होकेट दादासाहेब कवीश्वर. जावडेकरांचे डोळे चमकले. ते खुर्चीत सरसावून बसले. दादासाहेब कवीश्वर, निवृत्त झालेले पण एक काळ गाजवलेले हायकोर्टातले नामांकित वकील. त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या गावागावाला माहीत होतं. कवीश्वर अनेक मोठ्या नामांकित व्यावसायिकांचे वकील होते, मुख्यतः औद्योगिक क्षेत्रातल्या. कवीश्वरांची कवीश्वर अँड असोसिएट्स ही लीगल फर्म होती. साधारण 10 कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कवीश्वर एका वेळेला 5-5 केसही घ्यायचे. औद्योगिक क्रांतीसाठी जंगलतोड करणारे जसे त्यांचे क्लायंट्स होते, तसे स्वतःच्या जमिनीचा तुकडा कोणत्या तरी सावकाराने लुबाडला अशी खरी बाजू असलेले नागरिकही त्यांचे क्लायंट्स होते. कवीश्वरांची कोर्टातल्या एका तारखेची फी 25-25 हजार असायची, कदाचित त्याहून जास्तही असेल. एवढ्या मोठ्या वकिलांची पत्नी मुलासह. जावडेकरांच्या मनात आलं. ते थोड्या तत्परतेने म्हणाले, येस मिसेस कवीश्वर, काय करू शकतो तुमच्यासाठी? गीताबाई थोड्या पुढे सरकून म्हणाल्या, मिस्टर कवीश्वर इज नो मोर. त्यांचा खूप न झालाय. जावडेकरांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी कधी खूप नाची केस हाताळली नव्हती असं नाही, पण एका नामांकित माणसाचा खूप न, त्यातून अशा वकिलाचा ज्याचं नाव जवळपास दररोज सगळ्या मराठी आणि कदाचित इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये कॉन्ट्रोवर्शियल म्हणून अनेक वर्ष छापून येत होतं. जावडेकरांना हळूहळू त्या तशा रिकाम्या असलेल्या पोलीस चौकीमध्ये आता पत्रकार दिसायला लागले होते. खादी कुर्ता, शबनम पिशवी घेऊन पॅड आणि फुलस्केपवर शाईच्या पेनाने लिहिणारे ज्येष्ठ, बुशशर्ट घालून सिगरेट ओढत बॉलपेनने लिहिणारे काहीसे आधुनिक आणि क्वचित फोटोग्राफरसह येणारे इंग्रजी दैनिकांचे पत्रकार. एक उसासा सोडून जावडेकर म्हणाले, आय एम सॉरी मिसेस कवीश्वर. त्यांच्या बाजूला बसलेला विनायक हसायला लागला. गीताबाईंनी तर डोळेच मिटले. गीताबाई त्या रडवेल्या सुरात म्हणाल्या, अँड माय सन इज द कल्प्रिट. जावडेकरांचं लक्ष त्या वेड्यासारख्या हसणाऱ्या विनायकवर गेलं. त्याच्या हसण्यात एक प्रकारचं खुनशी समाधान होतं. हळूहळू आता त्याचं हसणं फक्त हसणं उरलं नव्हतं, त्याला शब्दांची जोड मिळाली होती. त्याचं विद्रूप हास्य आणि शब्द एकमेकात मिसळले जात होते, पण त्यातून जावडेकर शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांना जे समजलं ते काहीसं असं होतं. मेले, दादा मेले, स्वतःच्या कर्माने मेले. मला त्यांना मारायला आवडलं असतं पण मी मारण्याआधीच मेले. चौकीतल्या बाकीच्या लोकांना विनायकचे शब्द समजले नसतील, पण एक वेडा इन्स्पेक्टर जावडेकरांसमोर बसलाय हे त्यांना समजलं. तावडे न सांगता जावडेकरांपाशी आले. जावडेकरांनी त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. तावडे निघून गेले. 2 हवालदार मागून आले आणि विनायकला उठवायला लागले, तसा तो आणखीनच आरडाओरडा करायला लागला. गीताबाईंनी त्वरित जावडेकरांकडे पाहिलं. त्यांना हाताने खून करत जावडेकर म्हणाले, त्याला फक्त एका वेगळ्या खोलीत नेऊन बसवतोय, काही काळजी करू नका. जावडेकरांनी एक दीर्घ श्वास घेऊन सोडला.
गीताबाईंनी टेबलवर ठेवलेल्या काचेच्या ग्लासातलं पाणी प्यायलं. जावडेकरांनी घसा साफ केला आणि म्हणाले, आता सगळं सविस्तर सांगा. प्रकरण 3. फार पूर्वीपासूनच दादासाहेब कळेश्वरांचा प्रत्येक दिवस प्रचंड ताणाखाली जात होता. त्यांच्या वकिलीच्या व्यवसायामुळे उद्योगपती, राजकारणी यांच्याशी त्यांचे रोजचे संबंध होते. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठीचं मार्केट यायला, त्यातून नफा मिळायला कितीतरी वर्ष लागणार होती. पण एकदा ते चालू झालं की ते थांबणारं नव्हतं. न संपणारा पैसा. कवीश्वरांना सुद्धा त्यांची तिजोरी भरताना दिसत होती. भविष्यात त्यांच्या राहत्या बंगल्यासह आणखी बंगले, गाड्या, सोनं, नाणं दिसत होतं. आत्ता हा ताण सहन करून भविष्यात आणखी श्रीमंतीचं आयुष्य जगता येईल अशी त्यांची अपेक्षा होती. त्यातून विनायकला परदेशात शिक्षणासाठी पाठवता येईल, मग परदेशात बंगले विकत घेता येतील. कवीश्वरांची स्वप्न फार मोठी होती आणि त्यांच्या राहणीमानानुसार ती सत्यतेत उतरू शकणारी होती. पण प्रशासनाला आणि उद्योगपतींना सर्व बाजूंनी समजवताना, मध्यस्थी करताना आणि दोन्ही बाजूंनी बोलणी खाताना कवीश्वरांचा पार घाम निघाला होता. एकतर ते त्यांच्या तारुण्यापासूनच कधी समाधानी नव्हते. आजूबाजूचे जरा कुठे पुढे गेले की ह्यांचा जळफळाट सुरू व्हायचा. मग ती माणसं त्यांच्या तोलामोलाची असोत किंवा नसोत, त्यांच्या विचारात, संस्कारात समाधानी होणं हा भागच नव्हता. बाहेरच्या जगाचा राग घरी गीताबाईंवर आणि विनायकवर निघायचा. गीताबाईंचा आणि त्यांचा प्रेमविवाह नव्हता आणि त्यांच्यात प्रेम सुद्धा नव्हतं. गीताबाईंच्या आईच्या शिकवणीमुळे त्या घर सांभाळत होत्या, पण कवीश्वरांच्या चिडचिड्या स्वभावामुळे त्यांची ही मानसिक शांतता ढासळली होती. कवीश्वर 6-6:30च्या आसपास ऑफिसमधून आपल्या बंगल्यावर येत. मग ते जे प्यायला बसत ते रात्री 2 वाजेपर्यंत पीत बसत. आताशा त्यांच्यात आणि गीताबाईंच्यातले वाद वाढू लागले होते. कारणं फार क्षुल्लक होती. शेवटी मग गीताबाईच गप्प बसायच्या. विनायक तर त्यांना लहानपणापासूनच घाबरून असायचा. दादासाहेबांचं म्हणणं होतं, बापाची चप्पल मुलाला व्हायला लागली की मग बाप मुलाचा मित्र होतो, पण तोपर्यंत पोरांना धाकात ठेवलंच पाहिजे. कदाचित त्या धाकामुळेच विनायक शालेय जीवनात प्रगती करू शकला. 10वीला चांगल्या 96% विनायक बोर्डात वगैरे आला होता. पण त्याला मित्र नव्हते. त्याला कधी मित्र बनवताच आले नाहीत. आपण कोणाशी तरी स्वतःहून बोलावं, मन मोकळं करावं, मस्ती करावी, 4 मुलांसारखं हुंदडावं, असं त्याला खूप लहान असताना एकदा कधीतरी वाटलं असेल. पण दादांनी त्याला लहानपणापासूनच मर्यादा घातल्या होत्या. त्या एकदा 6 वर्षांचा असताना त्याने तोडल्या होत्या आणि त्याला प्रचंड फटके बसले होते. ओरडा तर रोजचाच होता. त्यानंतर तो एकटा राहायला लागला. गीताबाईंनी त्यांची या गोष्टीविषयीची नाराजी, काळजी दादासाहेबांना बोलून दाखवली. पण दादासाहेबांचं म्हणणं होतं, काही फरक पडत नाही, त्या नाकर्त्या फडतूस अतिसामान्य आई बापाच्या औलादींबरोबर उन्हाळपणा नाही केला तर नाहीच करायला पाहिजे. तो शाळेत शिकायला जातो, त्याने तिथे फक्त शिक्षण घेतलं पाहिजे. मग काय, एकदा पुढे करिअरमध्ये सेटल झाला की मग आहेतच मित्र, पार्ट्या. पुढे विनायकने CA व्हावं असा दादासाहेबांचा आग्रह होता. हा आग्रह कसला, आदेशच. मुळात विनायकला CA होण्यात काहीच रस नव्हता. खरं तर त्याची वाढच अशी झाली होती की त्याला नेमका कशात रस आहे याचा विचार त्याने केला पाहिजे एवढंही स्वातंत्र्य त्याला कधी मिळालं नव्हतं. विनायकने CA ला ऍडमिशन घेतली. आता CA होणं हे काही सोपं नसतं. शाळा कॉलेजमध्ये हुशार असणारे भले भले नापास होतात, तसाच विनायक सुद्धा पहिल्या फेरीत नापासच झाला. गीताबाईंची अपेक्षा होती की आता दादासाहेब घर डोक्यावर घेणार. त्यांचा जमदग्नीचा अवतार काही महिने रोज सहन करावा लागणार. पण तसं नाही झालं. उलट दादासाहेबांनी त्या दिवशी चक्क विनायक आणि गीताबाईंना बाहेर जेवायला घेऊन जाण्याचा प्लॅन रचला. माणिकराव पटेलांना, त्यांच्या एका क्लायंटला
केस सेटल करण्यात कविश्वर यशस्वी झाले होते तेव्हा त्यांचा थोडा ताण कमी झाला होता. सीएची परीक्षा कठीण असते, तू पुन्हा तयारी कर, तुला काही कमी पडत असेल तर आम्हाला सांग, अशी कदाचित पहिल्यांदाच एखाद्या जबाबदार वडिलांची भूमिका दादासाहेब घेत होते. अर्थात ते वागणं फार काळ टिकलं नाही. त्यांच्या व्यवसायात चढ उतार आले की तो राग पुन्हा विनायकवर निघायचा. पूर्वी गीताबाई घरी असायच्या, पण आता तशा त्या एका भजनी मंडळात जाऊ लागल्या होत्या. मंडळाच्या कामासाठी म्हणा किंवा कदाचित स्वतःच्या मानसिक संतुलनासाठी म्हणा, त्या जास्त वेळ घराबाहेरच थांबू लागल्या होत्या. दादांच्या तावडीत सापडायचा तो सीएची तयारी करत असलेला विनायक. तो बिचारा दिवसभर अभ्यास करत असे, पण त्याचं काही धड होणार नाही, तो बेअक्कलच आहे, त्याला काहीच येत नाही, कुठून आमच्या पोटी जन्माला आलास, असं काय वाटेल ते दादा बोलत असायचे. आणि एक दिवस कायम गप्प बसणाऱ्या विनायकने त्यांना उलट उत्तर केलं. तुला जगात काय चाललंय हेच कळत नाही, असं दादासाहेबांनी म्हटल्यावर मला कधी जगात जाऊ दिलं तुम्ही? शाळेत होत्या त्या 2-4 मित्रांशी सुद्धा मैत्री तोडायला लावलीत. ह्यापुढे विनायकने त्यांना एक अर्वाच्य शिवी घातली आणि मग दादासाहेबांनी एखाद्या गुराला तुडवावं तसं विनायकला तुडवलं. वेताच्या छडीने, लाकडाच्या काठीने त्याच्या हातापायावर मारतच राहिले. त्याची पाठ तर अक्षरशः सोलवटून निघाली. गीताबाई घरी आल्या तेवढ्यात म्हणून नशीब, नाहीतर त्या दिवशी विनायकचा अंतच झाला असता. 2 दिवसांनी त्याचा परीक्षेचा पेपर होता हे सुद्धा दादासाहेब विसरले होते. खरं तर त्यांचं विनायकला मारणं थांबलं ते गीताबाई मध्ये पडल्या किंवा ते स्वतः भानावर आले म्हणून नाही. त्यांच्या छातीत एक तीव्र कळ आली, हार्ट अटॅक, आणि ते खाली कोसळले. ठाण्याच्या एका मोठ्या हॉस्पिटलच्या एका युनिटमध्ये विक्षिप्त नवऱ्याच्या मारझोडीने जखमी आणि बेशुद्ध झालेला मुलगा आणि ICU मध्ये हृदयविकाराचा झटका येऊन पडलेला नवरा यांची माहिती गीताबाई काउंटरवर भरत होत्या. मिनिटं तासांसारखी पुढं सरकत होती. गीताबाई डोळे मिटून देवाचं नामस्मरण करत होत्या. विनायकला लवकर शुद्ध येऊ दे, त्याला बरं वाटू दे, अशी प्रार्थना त्यामध्ये असेल. दादासाहेबांसाठी, कदाचित त्यांच्यासाठी सुद्धा हीच प्रार्थना त्या करत असतील. डॉक्टर्स प्रयत्न करत होते, पण त्यांचं म्हणणं असं होतं की दादांविषयी गीताबाईंनी फार काही आशा ठेवू नये. पण 2-3 आठवड्यात गीताबाईंच्या देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. त्यांच्या पोटचा गोळा आणि कपाळावरचं कुंकू दोन्ही सुखरूप होतं. विनायकच्या मनावर मानसिक आघात झाला होता. त्याला सांभाळून घेतलं पाहिजे. त्याच्या मनाला लागेल असं काही बोलू नका, वागू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दादांना आणि गीताबाईंना दिला. दादांची प्रकृती इतकी ढासळली होती की त्यांना मद्यपान तर पूर्ण बंद करायला सांगितलंच, पण स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठीचेही सल्ले डॉक्टरांनी दिले. दादा इतके थकले होते की त्यांनी स्वतःच वकिलीतून निवृत्ती घेतली. कविश्वर अँड असोसिएट्सला टाळं ठोकलं. त्यांची परिस्थिती काय महिन्याच्या पगारावर अवलंबून राहणाऱ्या त्यांच्या दृष्टीने अतिसामान्य लोकांसारखी नव्हती. विनायकच्या आयुष्यात आपण जास्त काही सल्ले देणार नाही असं दादांनी त्याला आणि गीताबाईंना सांगितलं. पण विनायकने आता मनाशी पक्क ठरवलं होतं की तो CAच होणार, आणि ते सुद्धा संपूर्ण मार्कांनी. इथे खरं तर दादांनी आणि गीताबाईंनी त्याला समजवायला पाहिजे होतं. विनायक कविश्वर पुढची कित्येक वर्ष CAची परीक्षा देतच राहिला. पहिल्या 3 वर्षानंतर खरं तर तो एक परीक्षा पास झाला होता. त्याने पुढच्या परीक्षेची तयारी करायला हवी होती. पण हट्टाला पेटलेला विनायक आता कोणाचं ऐकणार नव्हता. जवळपास 25 मार्क कमी पडले आणि विनायकने तीच परीक्षा परत देण्याचा निर्णय घेतला. वर्ष उलटली, काळ बदलला. विशीतला कोवळा विनायक आता 40शीचा झाला. दादा त्यांच्या वयाने, आजाराने थकले होते. गीताबाई वयानुसार थोड्या बदलल्या होत्या, पण थकल्या नव्हत्या. एके रात्री जेवणानंतर दादा आणि विनायकच्या चर्चेचा आवाज जसा वाढला तशा गीताबाई हात जोडून मध्ये पडल्या. हॉस्पिटलमध्ये धाव घेणं, तिथे एकट्याने बसून या दोघांसाठी प्रार्थना करणं, याची कल्पना करूनच
त्यांचे हातपाय गळपटले होते. दादा बोलायचे थांबले, बाजूला झाले, एक स्कॉचची बाटली काढली आणि ते प्यायला लागले. विनायक त्या दोघांना काही न सांगता तसाच घराबाहेर पडला. अरे विनायक, अरे विनायक, एवढ्या रात्रीचा कुठे चाललास बाळा? जपून रे. दार गीताबाईंच्या तोंडावर बंद झालं आणि त्या मागे वळल्या. सोफ्यावर बसून शांतपणे स्कॉच पिणाऱ्या दादांकडे पाहून त्या काळजीने म्हणाल्या, अहो अहो अंधार आहे हो, कुठे गेला असेल हा? जाऊ दे ग, त्याच्या आयुष्यातच अंधार आहे. गीताबाईंना दादांचं ते बोलणं लागलं, पण त्या शब्दाला शब्द नको म्हणून काहीच बोलल्या नाहीत. विनायक त्या रात्री घराबाहेर पडला आणि त्यानंतर तो घराबाहेर पडतच राहिला, पण फक्त रात्रीचा. त्यानंतरच्या काही दिवसात विनायकचं वागणं थोडं बदललं. तसाही तो एकलकोंडा, आयुष्यात काहीही करू न शकण्याचं शल्य मनावर घेत जगणारा. त्याचं वागणं सामान्यांच्या पेक्षा थोडं वेगळं होतं, पण हल्ली हल्ली तो थोडं वेड्यासारखं करायचा. मध्येच हसायचा, मध्येच चिडायचा. आणि काल काल रात्री तर कहरच झाला. रात्री सुमारे 3च्या आसपास कूस बदलायचं निमित्त झालं आणि गीताबाईंचे डोळे उघडले. त्यांची किंचाळी ओठांवरच विरली. विनायक दादांच्या छातडावर बसून जोर जोरात हसत होता. दादांचे डोळे उघडे होते. तो त्यांच्याशी काहीतरी असंबद्ध बोलत होता. त्याचं लक्ष जाग आलेल्या गीताबाईंवर गेलं आणि त्याने डोळे मिचकावले. आई, आई मला खीर दे ना, आत्ता आत्ता मला खीर दे ना, असं बोलून तो जोर जोरात टाळ्या वाजवायला लागला. गीताबाईंच्या डोळ्यातील आसवं व्हायला लागली आणि त्या ढसा ढसा रडल्या. पण विनायकला कशाचंच भान नव्हतं. त्याला फक्त खीर हवी होती. प्रकरण 4. गीताबाईंची हकीकत सांगून झाली होती. त्या जावडेकरांसमोर बसून मुसमुसत होत्या. खरं तर जावडेकरांना थोडं हलकं वाटत होतं. दादासाहेबांचा अंत कोणी केला या प्रश्नाचं उत्तर त्यांना शोधायचं नव्हतं. विनायकला एका स्पेशल सेलमध्ये ठेवण्यात आलं. अर्थात त्याची मानसिक स्थिती बघून स्वतः जावडेकर किंवा बाकीचे पोलीस त्याच्याशी इतर आरोपींसारखे आरेरावीने बोलत नव्हते. पण त्याला फक्त मी दादांना मारलं नाही, मला खूप आवडलं असतं आणि मी मारण्याआधीच ते मेले, हीच वाक्य पुन्हा पुन्हा बोलताना बघून जावडेकर थोडे संतापले मात्र होते. जावडेकरांची टीम जेव्हा कवीश्वरांच्या घरी क्राईम सीनवर गेली तेव्हा त्यांना दादांच्या गळ्यावर, शरीरावर, डोक्यावर कुठेच कोणाच्याच हाताचे ठसे मिळत नव्हते. फॉर्मॅलिटीसाठी विनायक, गीताबाई, कवीश्वरांच्या घरी काम करणारी बाई या सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स पोलिसांकडे होते, पण ते मॅच करायचे कशासोबत? 2 दिवसांनी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला. त्यात असं म्हटलं होतं की दादासाहेब कवीश्वरांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आला असून त्यात कुठलाही मानवी सहभाग नाही. म्हणजे तो विनायक खरं बोलत होता. पण मग गीताबाईंनी सांगितलेला प्रकार काय होता? त्यांचा भास? विनायक जर दादांच्या छातीवर बसला होता तर त्यांच्या बॉडीवर कसलेच ठसे कसे नव्हते? जावडेकरांना काहीतरी बरोबर वाटत नव्हतं. काहीतरी चुकतंय, कोणती तरी माहिती अपुरी पडतीये असं त्यांना वाटत होतं. विनायक पहिल्या भेटीत जे म्हणाला होता ते जावडेकरांना आता आठवत होतं. मी त्यांना मारलं नाही, मला मारायला प्रचंड आवडलं असतं, पण ते आधीच मेले, स्वतःच्या कर्माने मेले. डोक्यावर परिणाम झालेल्या माणसाने स्वतःच्या कर्माने मेले हे वाक्य उच्चारणं कितपत योग्य होतं? जावडेकरांच्या डोळ्यासमोर गीताबाईंनी सांगितलेला तो प्रसंग उभा राहिला. पण त्यात आता गीताबाईंचे शब्द नव्हते, तर एका अनुभवी पोलीस ऑफिसरचं शार्प माइंड तो क्राईम सीन रिक्रिएट करत होतं. अपरात्रीची वेळ. विनायक नेहमीप्रमाणे रात्रीचा घराबाहेर गेलाय. कवीश्वर पती पत्नी त्यांच्या बेडरूम मध्ये झोपलेत. दादांना झोप लागली आहे, पण गीताबाई मात्र कूस बदलत बदलत झोपण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या मनात एक खदखद आहे, एक दुःखाचा महापूर आहे.
आपले यजमान असे चिडचिडे अहंकारी नसते तर आज कदाचित आपलं आयुष्य वेगळं असतं. 40शीतल्या मुलाच्या आयुष्याची चिंता आपल्याला लागून राहिली नसती. कदाचित आपण आनंदाने नातवंडांना खेळवत असतो. यांच्या अहंकारी स्वभावामुळे नातेवाईक तुटले, स्नेही उरले नाहीत, मुलाच्या आयुष्याचं वाटोळं झालं आणि हल्ली हल्ली विनायकच्या डोक्यावर परिणाम झाल्यापासून ओळखीची माणसं सुद्धा आपल्याकडं फार फार वेगळ्या नजरेनं बघतात. का हे असं जीवन आपल्या वाट्याला यावं? आपण ह्यातून कोणताच मार्ग का काढू शकत नाही? आपण स्वतःला का दोष देत आहोत? ह्यात आपली काहीच चूक नाही. आपली चूक इतकीच आहे की आपण सहन करत आलो ह्या माणसाचा अरेरावीपणा, त्याचा विक्षिप्त स्वभाव, सर्व काही एका मुक्या जनावरासारखं सहन करत आलो अगदी सुरुवातीपासून. गीताबाई उठतात. त्यांचा निर्धार पक्का झालाय. त्या अगदी हळू दादांच्या जवळ जातात. एक उशी घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर दाबणार इतक्यात दादांना जाग येते. गीताबाईंचा तो रागाने लाल झालेला चेहरा, तो चेहरा पाहूनच दादांच्या छातीत पुन्हा एक विलक्षण कळ येते. आधी आली तशीच. जावडेकरांच्या डोक्याला झिणझिण्या आल्या. छे, काहीतरीच. हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा म्हणून पूजापाठ करण्याच्या संस्कारात वाढलेल्या या बायका, हे शक्य नाही. प्रकरण 5. विनायकची निर्दोष मुक्तता झाली. अर्थात गीताबाईंनी सांगितलेल्या प्रसंगाशिवाय विनायक विरुद्ध दुसरा पुरावाच नव्हता. पोस्टमॉर्टम मध्ये हृदयविकाराचा झटका म्हटल्यावर काही प्रश्नच नव्हता. कविश्वरांचे गावचे नातेवाईक, पूर्वीचे काही स्नेही, त्यांच्या कविश्वरन असोसिएटचे फॉर्मर एम्प्लॉई त्यांच्या अंत्यदर्शनाला आले. 10वा झाला, 13वा झाला, खरं बघता ही केस संपली होती. आणि मग एका दिवशी सकाळी साधारण 11च्या सुमारास गीताबाई लगबगीने पोलीस स्टेशनमध्ये आल्या. त्या प्रचंड घाबरल्या होत्या. त्यांचे केस अस्ताव्यस्त होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण होता. जावडेकरांनी त्यांना शांत केलं, ग्लासभर पाणी दिलं. त्या खूप बोलत होत्या, पण त्यातलं कोणालाच काहीच धड समजत नव्हतं. त्यांच्या त्या बोलण्यात आवेश होता, भीती होती, राग होता, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक अतर्क्याची भावना होती. त्यांच्या सगळ्या शब्दांचा अर्थ इतकाच होता की हा जो त्यांच्या घरी त्यांच्या मुलासारखा दिसतोय, हा त्यांचा विनायक नाही. जावडेकरांना हे ऐकून फार बरं वाटलं, कारण गीताबाईंचं हे स्टेटमेंट त्यांच्या अस्वस्थतेला पोषक होतं. विनायकची निर्दोष मुक्तता होणं हेच कुठेतरी गीताबाईंना पटलं नव्हतं. त्यानंतरचं त्याचं वागणं वेड्यासारखं, एखाद्या विक्षिप्त माणसासारखं. खरं तर दादासाहेबांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीपासूनच विनायकच्या वागण्यातला हा बदल त्यांना दिसला होता, पण त्याविषयी काही बोलणं झालं नव्हतं. खरं तर कविश्वर कुटुंबात आता संवादच उरला नव्हता. विनायकला कधी खीर इतकी प्रिय नव्हती, मग तो असा खीर का मागतो? गीताबाईंना राहून राहून हा प्रश्न पडला होता. सकाळी गीताबाई त्याच्यावर ओरडल्या, त्याला रागवल्या, तेव्हा तो सुरा घेऊन त्यांच्या मागे लागला. शेवटी कसं बसं करून गीताबाईंनी त्याला घरात बंद केलं आणि त्या पोलीस स्टेशनवर आल्या. जावडेकरांनी गीताबाईंचं बोलणं ऐकलं, पण ते फार वेळ शांतच बसले होते. तुम्ही एखाद्या मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्यायला हवा, जावडेकर म्हणाले. तुमच्या ओळखीत आहे कोणी वेड्यांचा डॉक्टर? गीताबाईंना रडू फुटलं. गीताबाईंनी रडत रडत आवंडा गिळला आणि म्हणाल्या, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही त्याला, जो माझ्या घरात आहे, त्याला तुरुंगात डांबा. मला स्वतःच्या घरात जायची सुद्धा भीती वाटते. तो माझा विनायक नाही. जावडेकर थोडा वेळ विचार करत बसले. मग त्यांनी सरळ ठाण्याच्या मानसिक रुग्णालयात फोन लावून सगळा प्रकार सविस्तर सांगितला. डायरेक्ट पोलिसांकडून केस आल्यामुळे त्यांनी पटापट सूत्र हलवली आणि पुढच्या 3 तासात विनायक ठाण्याच्या मानसिक रुग्णालयात दाखल सुद्धा झाला. गीताबाईंच्या मनाचं काय होत होतं त्या ईश्वरालाच माहीत. मगाशी रडणाऱ्या गीताबाई आता मात्र थोड्या शांत झाल्या होत्या. फॉर्म भरणं, थोडी माहिती सांगणं, अशा फॉर्मॅलिटीज करत होत्या.
गीताबाईंना आणि त्यांच्यासारख्या अनेक लोकांना मनोरुग्ण, मानसिक आजार या कल्पना सुद्धा माहीत नव्हत्या. माणूस समाजाच्या चौकटीत राहिला की तो शहाणा असतो आणि ती चौकट जेव्हा तो ओलांडतो तेव्हापासून तो वेडा असतो. ह्या पलीकडे या मंडळींना काही माहिती नव्हतं. आपल्या विनायकला वेड लागलंय याला कुठेतरी आपण तर जबाबदार नाही ना, असे विचार त्यांच्या मनात येत होते. तेवढ्यात एका वॉर्डातून डॉक्टर राणे बाहेर आले आणि त्यांनी गीताबाईंची भेट घेतली. राणेंना गीताबाईंनी विनायकची संपूर्ण माहिती दिली. त्याचा स्वभाव, तो कशा मानसिक परिस्थितीत वाढला, त्याला कधी मित्र नव्हते वगैरे वगैरे. राणेंनी विनायकच्या काही टेस्ट करायला सांगितले आणि थोडी औषधं दिली. गीताबाई पुढचे काही दिवस रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन बसायच्या. विनायकशी बोलण्याचा प्रयत्न करायच्या. डॉक्टर राणेंनी सांगितल्याप्रमाणे भूतकाळातल्या आठवणी, बालपणीचे अगदी मोजके का होईना पण आनंदाचे प्रसंग त्याला आठवतात का ते पाहायच्या. पण त्याची रेकॉर्ड दादा मेले मला खीर दे एवढीच चालू होती. राणेंनी आणखीन काही दिवस मॉनिटर केलं पण त्यांना हवे तसे रिझल्ट येत नव्हते. राणेंच्या मते एखाद्या व्यक्तीच्या मनावर आघात झाला तर त्याची स्मृती अधू होऊ शकते, नाहीशी होऊ शकत नाही. विनायक ज्या पद्धतीने सतत तीच 2 वाक्य बोलतोय त्यावरून बाकी कशाचीच स्मृती त्यामध्ये उरलेली नाही. त्याच्या कुठच्याच सवयी, आठवणी विनायकच्या नव्हत्या. मग एका सकाळी गीताबाईंना डॉक्टर राणेंनी भेटायला बोलवलं. राणेंच्या केबिनमध्ये गीताबाई बसल्या होत्या. त्यांच्या समोर बसून राणे शून्यात कुठेतरी बघत होते. 15 वर्ष अमेरिकेत प्रॅक्टिस करून गेली 10 वर्ष आपण भारतात प्रॅक्टिस करतो. आपण आजवर इतक्या केसेस हँडल केल्या, इतके तऱ्हेतऱ्हेचे रुग्ण पाहिले, पण आज या बाईंना आपण जे सांगणार आहोत ते आपल्या मनाला तरी पटतंय का? का आपण पूर्ण प्रयत्न न करताच हार स्वीकारत आहोत? एक उसासा सोडून राणेंनी आपले विचार थांबवले. मिसेस कविश्वर, मी तुम्हाला जे सांगणार आहे, सुचवणार आहे ते थोडंसं वेगळं वाटेल, चमत्कारिक वाटेल. अर्थात विनायकची अवस्था सुधारण्यात आम्हाला काही खास यश येताना दिसत नाहीये. मिसेस कविश्वर, युनिव्हर्समध्ये काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे असतात. आपण त्यांचा विचार करू शकत नाही कारण त्याच्या अस्तित्वाची जाणीवच आपल्याला नसते. काही क्षणांची ती शांतता भयाण होती. पण मिसेस कविश्वर, काही लोक असतात जे यावर मार्ग सुचवू शकतात. गीताबाईंनी डॉक्टर राणेंकडे जरा संशयाने पाहिलं. राणेंनी त्यांच्या नजरेला नजर देत थोडं स्मितहास्य केलं आणि कागदावर काहीतरी लिहून तो कागद गीताबाईंच्या हातात दिला. प्रकरण 6. डॉक्टर राणेंनी दिलेला कागद घेऊन दुसऱ्याच दुपारी गीताबाई फडकेंच्या पत्त्यावर डोंबिवलीमध्ये पोचल्या. एक स्वतंत्र घर, समोर अंगण आणि आजूबाजूला काही प्राचीन झाडं. क्षणभर गीताबाईंच्या मनात विचार आला, आपण हे काय करतोय? देवाची पूजा करणारे, देवावर विश्वास ठेवणारे, उपास तापास करणारे आपण ह्या कोणत्या पत्त्यावर आलोय आपण? आणि आश्चर्य म्हणजे एका डॉक्टरांनी, विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीने आपल्याला हा पत्ता द्यावा. पण गीताबाईंच्या मनात जी भीती, जी अनिश्चितता होती ती पार खोटी ठरली. स्वतः फडक्यांनी दार उघडून एक स्मितहास्य करत गीताबाईंचं स्वागत केलं. फडकेंचं घर प्रशस्त होतं. भिंतीवर एक काचेचं कपाट होतं ज्यामध्ये अनेक बक्षिसं होती. एका भिंतीवर फडकेंच्या आईवडिलांचे फोटो होते. थोड्या वेळात मिसेस फडके किचनमधून बाहेर आल्या. त्यांनी गीताबाईंना चहा, कॉफी काय हवं नको ते विचारलं. गीताबाईंनी फक्त पाणी घेतलं. विषय कसा काढायचा याचा संकोच त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. तेव्हा फडक्यांनी स्वतःच बोलायला सुरुवात केली. फडके अनेक वर्ष फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते. त्यांच्या पत्नीने बँकेतून VRS घेतली होती. दोन्ही मुलं लग्न करून परदेशात सेटल होती. तेव्हा मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून निवृत्त होऊन गेल्या 5 वर्षांपासून फडके पती पत्नी इथं डोंबिवलीमध्ये राहत होते.
पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी किंवा पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन याच्याबद्दल फडक्यांना उत्सुकता होती आणि कधीतरी विरंगुळा म्हणून हा प्रकार त्यांनी चालू केला होता. फडके हे कोणी मांत्रिक नव्हते. त्यांच्या कल्पना सामान्य माणसांच्या भूताखेताच्या हडळींच्या कल्पनांच्या पार पलीकडे होत्या. त्यांच्या विचारांना विज्ञानाची जोड होती. सोपं करून सांगायचं तर अगदी चौथीच्या विज्ञानाच्या पुस्तकात आपण वाचलं असेल की ऊर्जा अर्थात एनर्जी ही निर्माणही होत नाही आणि नष्टही होत नाही. तिचं फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होतं. हेच फडकेंच्या अभ्यासाचं मूळ होतं. त्यांच्या मते भूत म्हणजे मेलेल्या माणसाची आपल्या जीवितांच्या जगात उरलेली ऊर्जा. यातला उरलेली हा शब्द फडके कायम अधोरेखित करून सांगत. फडके एखाद्या झपाटलेल्या माणसाशी, पछाडलेल्या वास्तूशी तो अगदी आपला स्नेही असावा असे वागत. अहो झपाटनं सोडा, आपण साधा चकवा लागलेली लोक सुद्धा फडक्यांना विचारत की तुमच्या शूरवीरपणाचं रहस्य तरी काय. तेव्हा फडके सांगत, तुम्ही ज्याला मुंजा, पिशाच्य, कबंद, जखीड, हडळ अशी नावं देता ती शेवटी एक शक्ती आहे. मी तिच्याशी कोणतंही भावनिक नातं न जोडता एक शक्ती म्हणून संवाद साधू शकतो. तुम्ही तिला घाबरता, इथे भावनिक नात्याची निर्मिती होते. ज्या क्षणी तुम्ही तिला घाबरता त्या क्षणी तुम्ही घाबरला आहात ही जाणीव त्या शक्तीला सुद्धा होते. गीताबाईंचा भांबवलेला चेहरा पाहून फडके थांबले. फडकेंचं कायम असंच व्हायचं. इतक्या वर्षांची शिकवण्याची सवय. ते बोलत राहायचे आणि त्यांचं बोलणं झाल्यावर समोरच्याला विचारायचे काही प्रश्न आहेत का. गीताबाईंना थोडं बरं वाटावं म्हणून मिसेस फडके त्यांच्याशी 4 वाक्य बोलल्या. मग हळूहळू गीताबाई बोलायला लागल्या. विनायकच्या लहानपणापासून दादांच्या मृत्यूपर्यंत सगळी हकीकत फडक्यांनी सांगितली. त्यानंतर विनायकने सुरा हातात घेऊन खीर मागण्याचा तो प्रसंग, इन्स्पेक्टर जावडेकरांनी त्यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याचा दिलेला सल्ला, तिथे डॉक्टर राणेंच्या उपचाराला आलेलं अपयश आणि त्यांनीच दिलेला फडकेंचा पत्ता. फडके आणि त्यांची पत्नी गांभीर्याने गीताबाईंचं बोलणं ऐकत होते. गीताबाईंना पुन्हा रडू फुटतायचं वाटत होतं, पण त्यांनी आपले अश्रू थांबवले. ठीक आहे, फडके एकदम उठून म्हणाले. चला तुमच्या घरी. घरीच आहे ना विनायक? गीताबाई सुद्धा उठल्या. हो घरीच आहे. डॉक्टर राणेंनी काही गोळ्या दिल्यात, त्यामुळे त्याच्या रागावर नियंत्रण राहील आणि त्याला घरीच आराम करू द्या असा त्यांचा सल्ला आहे. पण मला खूपच भीती वाटते हो. फडक्यांनी त्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही, माझी पत्नी सुद्धा आपल्या सोबत येत आहे असं सांगितलं. प्रकरण 7. गीताबाई फडके दाम्पत्यासह जेव्हा त्यांच्या बंगल्यावर आल्या तेव्हा विनायक हॉलमध्येच झोपला होता. अंगापिंडाने तसा धिप्पाड असलेला विनायक का कोणास ठाऊक पण थकल्यासारखा, अशक्त, आजारी वाटत होता. फडकेंच्या सांगण्यावरून गीताबाईंनी त्याला झोपून राहू दिलं. थोडा वेळ विचार करत फडके तिथेच बसून राहिले. गीताबाई फडकेंकडे चिंता आणि आशा अशा मिश्र भावनांनी पाहत होत्या. थोड्या वेळाने फडक्यांनी गीताबाईंना खीर करायला सांगितली. त्या प्रश्नार्थक नजरेनं फडकेंकडे पाहत होत्या, पण शेवटी स्वयंपाकघरात गेल्या. फडक्यांची पत्नी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ स्वयंपाकघरात गेली. फडके शांतपणे समोर पहुडलेल्या विनायकचं निरीक्षण करत होते. त्याचा हात, पाय, केस, कपडे सगळंच सर्वसाधारण होतं. दाढीचे खुंट वाढले होते, केस थोडे पांढरे व्हायला लागले होते आणि त्याचा श्वासोच्छ्वास, त्या देहाच्या, त्या वयाच्या माणसाचा श्वासोच्छ्वास असा असणं शक्यच नाही. येस, फडके हळू आवाजात म्हणाले. त्यांच्या डोळ्यात एक चमक होती, चेहऱ्यावर हसू होतं. मिसेस फडके आणि गीताबाई जशा खीर घेऊन बाहेर आल्या तसे फडके म्हणाले, गीताबाई तुमचा अंदाज अगदी योग्य आहे. हा तुमचा विनायक नाहीच. गीताबाई काहीशा आश्चर्याने, कुतूहलाने फडकेंकडे पाहत होत्या. त्यांनी आणलेली खीर भांड्यातून वाटीमध्ये काढता काढता फडके म्हणाले,
पण काळजी करू नका. हा जो कोणी आहे तोच आपल्याला तुमच्या विनायकपर्यंत घेऊन जाईल. आजूबाजूच्या आवाजाने विनायक म्हणजे विनायक सारखा दिसणारा तो जो कोणी होता तो चुळबुळ करायला लागला. फडक्यांनी दबक्या आवाजात त्याला विनायक म्हणूनच हाक मारा अशी सूचना केली. विनायकच्या रूपातला तो जीव उठला. त्याची टकळी आई आई मला खीर दे यावरच अडकली होती. समोर बसलेल्या फडकेंकडे त्याची नजर गेली. फडके त्याच्या डोळ्यात बघत फुसकारे मारत खीर पित होते. तोही त्यांच्या नजरेला नजर देत एकटक बघत होता. गीताबाईंना वाटलं विनायकच्या रूपातला हा आता फडकेंवर तुटून पडणार, पण तसं नाही झालं. त्या दोघांची फडकेंच्या शब्दात सांगायचं तर फ्रिक्वेन्सी मॅच झाली होती. शब्दांचा वापर न करता दोघांचं संभाषण चालू होतं. तो खीर मागत होता आणि फडके म्हणत होते, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. तो पुन्हा खीर मागत होता आणि फडके पुन्हा फुसकारे मारत ती खीर पित होते. तो खिरीसाठी हट्टाला पेटला होता आणि फडके खिरीमधलं दूध किती छान गोड आहे, शेवया कशा मऊ आहेत, मस्त आहेत याचं वर्णन करत होते. शेवटी त्याने फडक्यांना प्रश्न विचारायची संधी दिली. तू ज्याच्या शरीरात आहेस तो कुठे आहे? तू त्याच्या शरीरात कसा आलास? तू कोण आहेस? असे काही प्रश्न फडकेंनी त्याला विचारले. प्रकरण 8. त्याचं नाव गणेश होतं. फार पूर्वी तो आणि त्याचं कुटुंब ठाण्यात राहायचं. ठाण्यात त्या काळी बनत असलेल्या काही इमारतींच्या कामामध्ये गणेशचे आईबाबा मजूर होते. गणेशला 2 मोठ्या बहिणी होत्या, एक मोठा भाऊ होता. अर्थात त्यांच्या घरामध्ये किंवा वस्तीमध्ये मूल झाल्याचं सुख साजरं करण्याची पद्धतच नव्हती. दुसऱ्या दिवसापासूनच त्याची आई त्याला दूध पाजून कामाला निघून जायची. अर्थात त्यांचं घर इमारतीचं काम चालू होतं तिथेच होतं. घर कसलं? 4 पत्र्यांनी बांधलेली एक झोपडी, अशा अनेक झोपड्या. सगळ्या आजूबाजूच्या मजुरांची मुलं लहान गणेश बरोबर खेळायला यायची. ह्या मजुरांचं दुर्दैव असं असतं की यांना जन्माला आलेलं प्रत्येक मूल म्हणजे उदरनिर्वाहासाठीचं आणखीन एक साधन, एक स्रोत म्हणूनच बघावं लागतं. म्हणजे त्यांच्या मनात त्यांच्या अपत्यांविषयी माया नसते असं बिलकुल नाही. पण जिथे रोजच्या जेवणासाठीचं मीठ, मिरची, तेल, कांदा हे दर दिवशी आणण्याची परिस्थिती असते, तिथे आई वडिलांनी आपल्या अपत्यांविषयी वाटणारी ममता दाखवायची, चिंता करायची या सगळ्याचा प्रश्नच नसतो. गणेश आता 4 वर्षांचा झाला होता. त्याचा सर्वात थोरला भाऊ त्याच्या आईवडिलांबरोबर मजुरी करायला लागला होता. ह्या कामावरचा जो मुकादम होता तो आत्तापर्यंतच्या त्यांच्या अनुभवातला सर्वात चांगला मुकादम होता. म्हणजे त्याची नजर या मजुरांच्या कोणत्याच स्त्रीवर, त्यांच्या मुलीवर नव्हती. त्यातून काही लागलं, खर्चटलं तर एखाद्या डॉक्टरची नेमणूक करण्याची सुद्धा त्यानं हमी दिली होती. पण अशा चांगल्या लोकांचं कधीच चांगलं होत नाही. आणि तसंच झालं. ह्या मुकादमाने सर्व मजुरांना दिवाळीसाठी चांगली 2 दिवसाची सुट्टी दिली. त्याचबरोबर दिवाळीसाठी काही बोनस पैसे सुद्धा दिले. अहो 40-50 रुपये दिवसाला कमावणारी ही माणसं, यांना 4 पैसे जास्त मिळाले तर कोणाच्या पोटात कशाला दुखायचं? पण जगात वाईट माणसं असतात आणि ती अशा चांगल्या मुकादमांच्या गरीब मजुरांच्याच नशिबी येतात. दिवाळीच्या आदल्या दिवशी काम संपवून गणेशचे आईवडील झोपडीत शिरले. त्या दिवशी त्यांनी आपल्या 4ही मुलांसोबत एकत्र वेळ घालवला. 2 दिवसांच्या आणि त्यातून अधिक मिळालेल्या पैशातून गणेशच्या आईने सणासुदीसाठी खीर करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी आपल्याला खीर मिळणार या आनंदाने गणेशची सगळी भावंड खुश होती. गणेशने याआधी कधीच खीर खाल्ली नव्हती. त्याच्या भावंडांनी एकदा तरी आईने बनवलेली, कधी कोणी दिलेली खीर खाल्ली होती. त्याच्यासाठी तो खूपच मोठा सोहळा होता. गणेश त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होता, पण तो दिवस कधी आलाच नाही. त्या रात्री
त्या मुकादमाशी ज्यांचं वैर होतं त्यांनी इमारत बनत असलेला तो अख्खा भागच जाळून टाकला. त्यामध्ये गणेशची आणि इतर मजुरांची घरं सुद्धा जळून खाक झाली. हे मजूर कोण, कुठचे, त्यांना साधा भडागनी सुद्धा दिला गेला का नाही याची कुठे नोंद नाही. मुकादमाचं साईटवर दुर्लक्ष झालं आणि ही घटना घडली अशी खोटी वार्ता पसरवून त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. पण एका रात्री गणेश उठला. अर्थात तो जीवितांच्या जगात नव्हता, पण मृतांच्या जगातही त्याचा प्रवेश झाला नव्हता. तो कोणालाच दिसत नव्हता, पण त्याला मात्र आजूबाजूला सगळं दिसत होतं. सारं काही जळून खाक झालं होतं. आई, वडील, दादा, ताई सगळ्यांना शोधत गणेश फिरत होता. त्याच्या वयाच्या त्या जीवाला आपण जन्माला कसे आलो हे सुद्धा माहीत नव्हतं, तर आपण मृत झालो आहोत हे तरी त्याला समजलं असेल का? तो फिरत होता. एखाद्या पक्षाच्या पिसासारखं हलकं त्याला वाटत होतं. काहीही करायचा, कुठेही जायचा, त्याला अडवणारं कोणीच नव्हतं. त्याच्या मायनं त्याला सांगितलं होतं, 4 चांगले दिवस आले की तुला बी शाळेत घालीन. आता शाळेत जायला गणेशला कोणत्याही चांगल्या दिवसांची गरज नव्हती. तो कधीही शाळेत जायचा, त्याला हवं तेव्हा, कुठच्याही शाळेत जायचा. पण त्याच्याकडं कोणी बघायचंच नाही. तो त्यांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करायचा, पण मग काहीतरी गडबड व्हायची. त्याच्या वयाचे, त्याच्याहून थोडे मोठे सगळे घाबरायचे आणि मग गणेश तिथून धूम ठोकायचा. असे सगळे प्रकार चालू होते आणि एकदा गणेश त्या तलावापाशी आला. तोच तलाव ज्याला ठाण्यामध्ये लोक मुडद्यांचा तलाव म्हणायचे. इथे मात्र गणेशला त्याची माणसं भेटली. त्याची माणसं म्हणजे त्याचे आई बाबा, भाऊ बहीण नाही, तर त्याच्यासारखे भटकत राहणारे आत्मे. कुठून आले याची जाणीव नसणारे, कुठे जायचं याचा पत्ता नसणारे, ते सगळेजण फक्त तिथे होते. त्यांना काय हवंय गणेशला माहीत नव्हतं, पण आपल्याला काय हवंय हे त्याला माहीत होतं. रात्रीच्या त्या शांततेत गणेश तलावभर पोहत असायचा आणि कोणी येता जाता दिसलं तर त्यांना हात दाखवायचा, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. पण त्याच्याशी बोलायला कोणीच नव्हतं. तो एकटाच होता. अनेकांना तो दिसत नव्हता. क्वचित प्रसंगी काही जणांना तो दिसायचा, पण ते घाबरत घाबरत पळत जायचे. पण मग एके रात्री तलावावर एक माणूस आला. अपरात्रीचा काळोख, शांतता, फक्त गणेशच्या पोहण्याचा, पाण्याच्या लाटांचा तो आवाज. गणेशला माहीत नव्हतं, पण त्या माणसाचं नाव विनायक कविश्वर होतं. गणेशने नेहमीप्रमाणे हात वर केला. त्या माणसाचं लक्ष गेलं की नाही गणेशला कळलंच नाही. त्याने त्या माणसाशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि अनेक लोकांसारखा विनायकला सुद्धा तो दिसलाच नाही. पण विनायक कविश्वर अपरात्रीचा तळ्यावर नियमितपणे येत राहिला आणि गणेश त्याच्याशी रोज न चुकता बोलण्याचा प्रयत्न करत राहिला. आणि एके रात्री या दोघांची फ्रिक्वेन्सी मॅच झाली. हे दोघं 2 भिन्न जगांमध्ये पण एकटे होते. या दोघांना खूप काही बोलायचं होतं, खूप काही सांगायचं होतं, पण त्यांचं ऐकणारं कोणीच नव्हतं. विनायकच्या मनात ही कल्पना सुद्धा आली नाही की एवढ्या अपरात्री तलावामध्ये एक मुलगा पोहतोय याचा अर्थ तरी काय, आणि आपण त्याच्याशी बोलतोय, संवाद साधतोय. विनायक बोलत गेला, सांगत गेला, मन मोकळं करत गेला आणि एके रात्री त्याने तलावामध्ये पोहणाऱ्या गणेशला हात दिला. या अशा प्रकारे गणेश जीवितांच्या जगामध्ये विनायकच्या शरीरातून पुन्हा एकदा वावरू लागला. प्रकरण 9. गीताबाई थरथरत होत्या. खरं तर त्यांना खूप रडावंसं, किंचाळावंसं वाटत होतं, पण त्यांची बोबडी वळली होती. विनायकच्या त्या 40 वर्षांच्या उंच धिप्पाड देहामध्ये डबल एक्सपोजर तंत्राने फोटोवर फोटो जसा दिसावा तसा गणेशचा चेहरा विनायकच्या चेहऱ्यामध्ये मॉर्फ झाला होता. ते दृश्य प्रचंड विद्रूप होतं. आधीच कुपोषित असणाऱ्या गणेशच्या चेहऱ्यावरचं मांस आता पार सडलं होतं. त्याची कवटी दिसायला लागली होती.
शेवटी फडकेंनी त्यांच्या नेहमीच्या तत्वाने गणेशला अट घातली. त्याला भांडभर खीर प्यायला मिळेल, पण त्याला विनायकच्या शरीरातून, या जीवितांच्या जगातून कायमचं जावं लागेल. फडकेंनी भल्या भल्या आत्म्यांना त्यांच्या जगात पाठवलं होतं. त्यांच्यासाठी 7 वर्षाच्या गणेशचा अतृप्त आत्मा म्हणजे काही फार मोठं काम नव्हतं. गणेश मनसोक्त खीर प्यायला, समाधानाने पोट भरून घेतलं. खीर प्यायल्यानंतर गणेशने काहीच प्रश्न विचारले नाहीत. का ती जी फ्रिक्वेन्सी होती ती संपली होती हे फडक्यांना कळलं नाही. पण काळजी घेण्याच्या दृष्टीने विनायकला घेऊन आपण त्या मुडद्यांच्या तलावावर गेलंच पाहिजे, अशी सूचना फडकेंनी गीताबाईंना आणि स्वतःच्या पत्नीला केली. प्रकरण 10. फडके आणि त्यांची पत्नी विनायक आणि गीताबाई जेव्हा तलावावर पोचले तेव्हा साधारण 5:30 वाजले होते. म्हणजे सूर्योदय व्हायला काही मिनिटांचा अवकाश होता. फडकेंच्या एरवीच्या केसेसमध्ये जे अतृप्त आत्मे शरीर सोडतात, त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा अनुभव फडकेंना होता. पण इतक्या अल्पवयीन आत्म्याने एका खिरीच्या भांड्यावर शरीर सोडलं का नाही याचा अंदाज फडकेंना येत नव्हता. शेवटी रडवेल्या आवाजात गीताबाई म्हणाल्या, बाळा बाळा, काळजी करू नकोस. तू माझ्या विनायकचा मित्र होतास. तुझ्यासाठी मी प्रेमाने खीर करून आणत जाईन. माझ्या विनायकला मला भेटू दे रे. मी त्याच्याशिवाय नाही रे दिवस काढू शकत. त्यांनी हे शब्द उच्चारल्यानंतर काही क्षणात काहीतरी भयंकर घडलं. त्या सर्वांच्याच डोक्याला झिणझिण्या आल्या आणि काही क्षणात त्या तिघांनी जे पाहिलं ते खरंच घडलं का तो भास होता हे आता त्यांनाही सांगता येत नाही. पण विनायकच्या शरीरातून एक पारदर्शक 7 वर्षांचा मुलगा, शरीराने उघडा, खाली हाफ चड्डी असलेला, तलावात उडी मारताना त्यांना दिसला. सूर्योदय झाला आणि विनायकला जाग आली. क्षणभर त्याला काहीच कळलं नाही, पण तो काही बोलण्याआधीच गीताबाईंनी त्याला कडकडून मिठी मारली. फडक्यांचे आभार कसे मानावेत हे गीताबाईंना कळेना. फडक्यांनी मात्र त्या क्षणी कवीश्वरांच्या घरी जाऊन एक फर्स्ट क्लास चहा पिण्याचा आग्रह धरला. घरी गेल्यावर गीताबाईंनी फडक्यांनी हळूहळू विनायकला घडलेला प्रसंग सांगायला सुरुवात केली. दादांचा हार घातलेला फोटो पाहून विनायक हळवा झाला. आपण त्या तलावामधल्या मुलाशी मन मोकळं करताना आपल्या वडिलांविषयी व्यक्त केलेला राग प्रासंगिक होता याची जाणीव त्याला झाली. गीताबाई आणि विनायकने फडके पती पत्नींचे मनपूर्वक आभार मानले आणि त्यांचा निरोप घेतला. समाप्त.